हाय सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळचं वातावरण पाहून घ्या. आज जरा सकाळ ऊन नाही वाटू राहिलं, काहीच नाही, ढगाळ ढगाळ वातावरण आहे सकाळचं. आणि आज घेतली सुट्टी. हो माय, हा पाईप कुकून टाकला ते पाणीच नाही ना. हे नळ आले का खालचे? खड्डे आले म्हणतात कुठे तर ते डॉन पाठवू आले तर लोक म्हणतात कोणी आले कोणी म्हणते नाही आले, ते काढले काही किती दिवस झाले नळ नाही आले? लई दिवस झाले नळ नाही आले. आज सुट्टी घेतली, आज आहो घरी, कारण का आमचा शेरू आहे बिमार. शेरू रातपासून एवढा भ्यासूर कल्ला करू राहिला, काललाही त्याला हातही नाही लावू देऊ राहिला. शेरू आमचा शेरू ना चारा खाऊ राहिला ना काही, फक्त कल्लाच करू राहिला रातपासून. आज सुट्टीच घेऊन टाकली, कारण का आज मला ना जरासं सामान आणायचं आहे. दाखवतच मी तुम्हाला, व्हिडिओ कंटिन्यू करा. जाणून घरी राहिली मी, म्हटलं जरासं सामान भरून घेतो. तर आमची आई निघाली वावरात आज. बाप्पा रे, असं पाणी तपेल नाही. कामं हलगर्जीपणानं केले की तसंच होते. आज पाणी नाही ना काहीच नाही, अजून अंगाले पाणी नाही. घरी होतं ना, स्वयंपाकाचा मेळ नाही अजून काहीच. चहा पाणी घेऊन बसली मी आता. आणि आमच्या शेरूले दिले 2-3 इंजेक्शन. ना चारा खाऊ राहिला आणि काही. त्याने हात लावला की एवढा कल्ला करते तो कमर. आता काही करा लागेल खाया पियाले. भाजी हाय, आईनं बनवली तिकडे कवड्याची. मी टाकून घेतो आता 2-3 पोळ्या. असं काही करायचं मन तर नाही मला स्वयंपाकात, तर मग खावा काय. सगळा किराणा संपला, पण गॅस नाही संपू राहिला अजून. सगळा किराणा संपत आला, पण गॅस संपल्याचं नाव नाही घेऊ राहिला. कामाधंद्याच्या गडबडीत म्हटलं लवकर संपला, भरून आणला, आपलं मोकळं का. 5-6 महिने गरज नाही गॅसले पायाची, पण ते काही होऊन नाही राहिलं. एवढ्या 2-3 पोळ्या घेतो आता टाकून मी, नंतर करतो बाकीचे काम. नाही करता करता करून घेतली स्वयंपाक भाजी. अजून झाकणही नाही ठेवलं त्याच्यावर. आणि कसं आहे माहित आहे का, आज आमचा शेरू एकटाच घरी आहे, कारण का त्याची तब्येत खराब आहे. त्याची तब्येत खराब असल्याच्यानं ना तो एकटाच घरी आहे आज. सगळ्या बकऱ्या गेल्या वावरात. आता ही सगळ्या कोरड्या ह्याच्या मतामध्ये करावं लागतात झाडू. शेऱ्यात काही आज चारा पाणी खात नाही, कारण का त्याची तब्येतच खराब आहे बिचारा. तो रातपासून कायले तोंडच नाही लावू राहिला. चला मग एवढी झाडझूड करून घेतो आता. उरकले कामं, दिवसभर काय करावं याचंही टेन्शन मला आलं. वारात ना कसा बी दिवस चालला जाते कामाकामात, हशी मजा की दिवस कुकडे जाते तर माहीत नाही पडत, आणि सकाळ कुकडे होते तर माहीत नाही पडत. झोपाई शांत लागते एकदम. पण मी आज जाणून सुट्टी घेतली असं वाटू राहिलं मला. झुडू मारून घेतला. आणि आता काय झालं माहित आहे का, आज घरी मी आणलं जरासा स्वतःसाठी टाइम द्या, तर पण कायचं काही सगळे कामच कामं. वावरात गेले तर कामं, घर राहिले तर कामं. बाहेरचे सगळे कामं झाले म्हणजे झाडझुडी करून घेतली, स्वयंपाक भाजी झाली. आता जरासा टाईम आहे, पोस्ट बी उघडं आहे, तर मग येतो लाडकीच्या इकडून चक्कर मारून. कारण का पुंजारायला बाहेर न्यायचा आता, तो काही नेत नाही, कारण पोस्ट मग म्हणजे जरासाच टाईम आहे. आता 10:30 वाजले, 11 वाजता पोस्ट बंद होते. तर येतो मग पोस्टातून आता मी चक्कर मारून. पोस्टात जायचं असली की बुटकी मासंग हायच पुत्र भले वावरात नाही येत, पण पोस्टात येते. मी पण चाल येतात काय तसं बुकते सोना, चल डसत नाही ना, तसं बुकते डसलं की तुलेच मग म्हणीन मी पैसे. तसंच बुकते ना पाहू नाही ना पाय. तसंच धावते ते. चालो बाई,
कुठे त्याच्या नांदी लागतं. कामाधंद्याचे दिवस अड्डासला फसलं की झालं की इंजेक्शन घ्यायला. चला मग लाडकी आणतो काढून, म्हणजे कसं उद्या किराणा भरायला मग बरं पडते. अगई पागई पैसे. हे झाली आमची शाळा चालू. प्रार्थनेचा टाइम चालू आहे आता सध्या. चला पोचलो घरी. तर व्हिडिओ शूट काही केला नाही पोस्टातला, कारण का ते मॅडम म्हणत होती का सरकारी कामाचे व्हिडिओ शूट करता येत नाही, कारवाई तुमच्यावर होते. त्यांनी ना फोन पाहून पाहून व्हिडिओ डिलीट मारला. आता उद्या किराणा भरायसाठी ना हे पैसे कामात येणार आहेत आपल्या 1500 रुपये लाडक्या बहिणीचे. याच्यावरच माझे जीवन चालू आहे आता. काय रे? हा हा शिन्ने चिमण्या. हा हायच रे चिवताई बसला आराम करू राहिले. लहान लहान लेकर राहिले. चिवताईचा एवढा हरी किती करलंय, कारण चिवताई कुठे दिसतच नाही. पण चिवताई आमच्या कोट्यावर ठाई ठाई बसेल. तर मग काही व्हिडिओ शूट नाही केला तुम्हाला सांगतो. आलं मग घरी आणि ॲब्रो बी करून आलं. मग तिकडूनच टाईम होता. एवढ्या घाई गेलो, कारण का 10:30 वाजले होते आणि 11 वाजता पोस्ट बंद होते. आणि बुटकी आपल्यासोबत तर होतीच. मग या आता जेवायला. आता कसं जेवणही करावंच लागते. आणि भारत गेला म्हणजे 11 वाजता जेवण. आज बिलकुलही ऊन पण नाही राहिलं. ढगाळ वातावरण आहे. हातपाय थंडे पडले असं आजचं वातावरण आहे. जेवण करायला आज कवळं आणि तरोट्याची भाजी. आणि पावसाची वाट आहे, पण पाऊस काही येऊन नाही राहिला. लोकांना पेरणे पाणी करून घेतलं. आता सगळे पावसाची वाट पाहू राहिले. डबल काळ्या याच्यावर आले आज लोक. आज काळ्या याच्याचा होका होता. 200 रुपये रोजात लागवण, 300 रुपये रोज. जसा पाऊस पडते तसा रोज वाढते. वातावरणाचे इकडे पाहून लोक काम करतात आणि रोज वाढवतात. कारण की लोक शांत बसतात पाऊस नाही आला की. आणि एकदा पाऊस आला की एकसारखी घाई करतात. मग सगळेच्या सगळे जो जास्त मजुरी देईन त्याच्या इकडे मजूर पळते. मग जसं आभाळी येऊ राहिला संध्याकाळच्या पायरी आणि पाऊस काही येऊन नाही राहिला. आता दिवसभर आज फक्त आरामच केला मी, दुसरं काहीच नाही केलं. बकऱ्या कधी आल्या तर मला माहीत नाही. आणि आता बकऱ्या करू राहिल्या अल्पासाठी कल्ला. पण आता सध्या मी पहिले झाडून काढून घेतो, कारण का झाडून राहिलं संध्याकाळचं काढायचं. पाऊस आला असता तर झाडून काढायचं काम नसतं, पण आता पाऊस नाही तर झाडू मारावं लागते. तसं आभाळ येलाय म्हणा एक नंबर, पण पाऊस येईल तवाच ना. आई आई दादानं म्हटलं डोसक्या शेराले चारा आणला. काय माहित काय ना आणला, पण आणला. आभाळ तर हाय भरून येईल, पण असं बारीक पाणी चालू झालं फवारी सारखं. जास्त काही दमही नाही पाण्यात पण काहीच नाही. झाडून करून घेतली संध्याकाळची चकाचक आणि बकऱ्याला आपल्या अलप लावून घेतला. आता ये म्हणा पाणी दडदड झाले माझे काम सगळे. घरातले काम तर होतातच, पण घरातल्या कामाला लाईट जाते. आता दादांना चारा आणला. चारा बांधायला लागते का दादा बांधतात काय माहित. आता आज घरी होती मी तर मलाच बांधायला लागेल. वावरात गेली की काही टेन्शन नसते. दादाचा चालला चारा बांधणं. मी पिऊन घेतो आता चहा. आज संध्याकाळच्या जेवणात संडे हो या मंडे रोज खाऊ अंडे, पण मी आजच खाऊ राहिली. आणि ते बी अंड्याची चटणी करतो मस्तपैकी गरम गरम. गरम गरम चटणी खाल्ली का एकदम भारी लागते. आणि आत्ताच जर करून ठेवली तर मग काही खरं नाही माय. चहा ठेवा तर साखर नाही देवा.
साखरचा डब्बा खाली, मिठाचा डब्बा खाली, सगळं संपलं. मला होता ना मग पाण्यात बांधून राहिले. चला मग चहा ठेवला. आईनं काही साखर आणून दिली नाही, मॅच आणली आणि ठेवला चहा. आता अंड्याची चटणी ना मी जेव्हा भूक लागली म्हणजे जेवणाच्या टायमावरच बनवणार आहोत. आता बनवून ठेवली का थंडी होते आणि थंडी गोड नाही लागत. आणि अंड्याची चटणी काही एक कांदा कापला की चटणी तर असतेच आपल्या घरात. त्यासाठी मी आता नाही बनवणार, नंतर बनवणार. चहा घेतो पिऊन आता आणि अतिच व्हिडिओ चहा घेतो पिऊन आता आणि अतिच व्हिडिओचा एंड करतो. बाय. स्वयंपाक तर काही करावं नाही लागत, सकाळी केला होता.